घर कसं आहे? छान छान. आईला आवडलंय घर बनवलं ते. माझा मुलगा एवढा करणार नाही पण करून दाखवला. हो हो. छान छान. ही पुढची बाजू आहे. सगळे त्या बाजूने असे घसरलेले आहेत ते. हा बारच तुटून पडला. फळ्या सगळं पडले. अर्धा माळा राहिले. इथूनही झालं होतं हे बाबा. हा हॉल आहे संपूर्ण. आता हे सगळं नवीन काम करायचंय. हा बार एक कोसळला आणि हे चिरे पाहू शकता तुम्ही सरकले. आणि गावी पाऊस बघा. आज दिवाळी आहे. जोरदार पाऊस लागतो. आता हे हँगलचं काम चालू आहे आणि प्रांजल सुद्धा आली आहे. आड्याची पूजा करून घेतली आम्ही पाहू शकता. आणि चिरे लावून सगळे झालेले आहेत. गावचं आपलं कोकणातलं घर. वक्रतुंड महाकाय सर्वविध समकृपा निर्विघ्नं कुर्वन्ति सर्व कार्येषु सर्वदा हे रमणमयी हे अमितमगात्मज सत्यबुद्धी यतुदक्ष सर्वलोकैकपूजितम्. आणि फायनली घराचं काम कंप्लीट झालेलं आहे. आणि आज तुम्हाला मी घर दाखवणार आहे. 3.5 महिने झाले ह्या ठिकाणी राहून घराचं काम कंप्लीट केलेलं आहे. गावच्या घराचं काम. आणि थोडी आता कालपासून साफसफाई वगैरे सुद्धा केलेली आम्ही. आणि मुंबईवरून सामान देखील आलं होतं आमच्या गावी. ते देखील शिफ्ट केलं आहे आम्ही. आणि तुम्हाला आता मी आतून बाहेरून घर दाखवणार आहे. हाय नमस्कार, मी संतोष. आठवणी कोकणातील आपल्या चॅनलवर तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. गावी आलो होतो घराचं काम करण्यासाठी. 26 तारखेला गावी आलो. 26 ऑक्टोबर. आणि घराची एक बाजू कोसळली होती पावसामुळे. आणि दिवाळीपर्यंत गावी पाऊस पडत होता या ठिकाणी. तर थोडंसं काम करायसाठी आलो आहे. ते आज दाखवणार आहे. आणि आज आपण घराचं काम ह्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे संपूर्ण. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तुम्हा सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. उद्यापासून दिवाळी सुरुवात होते. चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओसाठी एक लाईक नक्की करा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. आणि पाहू शकता असं सुंदर वातावरण आहे गावचं. आणि या बाजूला घर आहे बघू शकता. काम चालू आत्ताच केलंय. आज कामगार आले आहेत. आज 30 तारीख आहे. 30 ऑक्टोबर 2024. पुढे जाऊन तुम्हाला दाखवतो काय झालं होतं ते. ही बाजू चांगली आहे. इथून आम्ही कौलं उतरवायला सुरुवात केलेली आहे. या बाजूला कोसळलेलं पाहू शकता पावसामुळे खाली पडले. आणि आई पप्पा पण आले. पप्पा हाय. हे आज जाणार मुंबईला. घर बघू गेले होते मी, आई, पप्पा. पाहू शकता हे सगळे वाशे तुटले आहे का कोपऱ्याचं. कौलं घसरून पडली होती पावसात. ही पुढची बाजू आहे. सगळे त्या बाजूने असे घसरलेले आहेत ते. आतमधून दाखवतो मी तुम्हाला. आतमध्ये आलं. हा बारच तुटून पडला. फळ्या सगळं पडले. अर्धा माळा राहिले. इथूनही झालं होतं हे बाबा. हा हॉल आहे संपूर्ण. आता हे सगळं नवीन काम करायचंय. इथून कौलं उतरवायला चालू केलंय पाहू शकता. हा बार एक कोसळला आणि हे चिरे पाहू शकता तुम्ही सरकले. आणि आतलं रूम, हे किचन वगैरे आहे. चूल आहे. पूर्ण आता काम करून घ्यायचं घराचं. ही मोरी आहे. त्या बाजूला पाठीमागे बाथरूम. विंडोतून दिसतोय पाहू शकता.
संपूर्ण आता काम आपण एका दिवसाचा अपडेट घेऊ. हे थोडेसे कौलं वाक्य आहे. पाहू शकता ते फळ्या सगळ्या खाले काढून ठेवल्या. आता मी ठेवतो फळ्या, पाहू शकता. आणि हे सामान आहे. बाहेर काढून ठेवलंय, पाहू शकता. चांगला चांगला आता ठेवायचा. अजून आहे एक दोन सगळ्यात कोसळला. पाहू शकता एक बार काढल्यावर सगळं खाली आलंय. आजच्या दिवसात वरचं काम पूर्ण झालं. खाली सगळा पडला तर वाशी बिची सगळे पडले त्याचे खालचे वरती टाकला पाडून. आधीचा व्हिडिओ करताना तर भारी आला. हा एक बांबू काढल्यावर पडला सगळा. हे सगळे जुने झाले होते, बघू शकता. सगळंच एकदम खाली येऊन कोसळलंय. एक काढल्यावर सगळेच आले खाली. हा येत आहे. त्या बाजून दाखवतो आता तुम्हाला. इथून ह्या मेन एंट्री गेटने आपण आता बघणार आहोत. पाठीमागच्या गेटने हे बघा सगळे कोसळले. असे ते सगळे जुनेच झाले होते. त्या गेटने मग असे बघितलं. आणि आता वैभवडी बाजारपेठेत आलोय, पाहू शकता. आई वडील मुंबईला चालले. आज बुधवार, आज वैभवडीचा बाजारपेठ. आई वडील चालले आता मुंबईला. वैभवडी बस डेपो. गाडी आलेली आहे, पाहू शकता. जावा सोयीन थांबावून. हा नाही मुंबई, कणकवली बोरवली. कणकवली बघला. कणकवली बोरवली गाडी आहे. या गाडीने आई वडील आता मुंबईला चालले. मी इथेच थांबणार आहे घराचं काम करेपर्यंत. हा गाव सोयीन. हा मुंबईत चालली. गाडी निघाली आता. आणि आता आपण घरी जाऊया. आणि आता घराजवळ आलोय. आजच्या दिवस वरचं सर्व खोलून झालंय, पाहू शकता. आता उद्या बघूया. आणि गावी पाऊस बघा, आज दिवाळी आहे, जोरदार पाऊस लागतो. आणि आज दिवाळी आणि पाऊस बघा. आणि शुभ सकाळ सर्वांना. आणि आज चिरे आले सकाळी सकाळी, हे दाखवते, पाहू शकता. सहाशे चिरे मागवले आहेत आम्ही. आता उतरवतात. आज चिरे आलेत आणि उद्या आजच वाळू येणार. दिवाळी असल्यामुळे काही कामगार इले नाहीत.
कालानी आज कुठचा चिरा आहे बोललात तुम्ही? हा पेंढरी मंचा पाहू शकता. पेंढरी मंचाचा चिरा आहे. सकाळी चिरे आले होते आणि आता डंपर रेती आली पाहू शकता. आणि हा कागद हतरलेला हा त्याच्यावर टाकायची रेती. कौला काढून ठेवलेली. काल जोरदार पाऊस लावून गेलो. कशी वाळू आई? कासारडा. पाठी घेऊन जरा करायला बाहेर आली. वाळू बघू शकता. कासारडायची. कासारडा. आणि हे चिरा आपला किती साईजचा आहे? 8-9-14. 8-9-14. हो. एक नंबर. आता आपल्या घराचं काम चालू होईल उद्यापासून. वाळू आणि चिरे टाकून झालेले. आणि शुभ सकाळ तुम्हा सर्वांना. हळूहळू थंडी पडायला सुरुवात झाली आहे कोकणातून. काल आम्ही बावडा तिरवडे इथून अँगल घेऊन आलो होतो, ते आता तुम्हाला दाखवतो मी. या ठिकाणी आपली खडी, हे आपले चिरे, ती वाळू, ही आहे वाळू. आणि अँगल घेऊन आलो होतो. आतमध्ये दाखवतो तुम्हाला मी कशा पद्धतीने काम होणार आहे नवीन. या ठिकाणी एक भिंत येणार. हा असेल एक बेडरूम एवढा. आणि त्या बाजूला देवघर. आणि हा हॉल आहे. आणि हे खिडक्यांचे साईज करून ठेवलेले आहे. 1, 2 आणि 3 खिडक्या. आणि हा आहे किचन. हे बाथरूम. आणि बाहेर एक आहे टॉयलेट बाथरूम. आणि ह्या बाजूला आपली दरी मारून ठेवली आहे. एवढी पडवी असणार. छोटासा खळा होईल. आणि हे 2 टाकी पाण्याचे भरून ठेवलेले आहेत. इथे एक आहे. पाणी सोडून आलो आहे, भरत आली. वारा बघा का सुटलाय. झाडं हलतायत पूर्ण. काम कितपर्यंत झालं आता आपण बघूया आतमध्ये जाऊन. या साईडला हे पाणी चढून घेतलेलं आहे पाहू शकता. हे आपण लेंडर टाकलेलं आहे. हे बेडरूम काम चालू आहे. आणि हे देवघर. आणि या बाजूला आपण हँगल टाकलेले आहे, चॅनल. हा जो आहे तो लेंडर टाकलेला आहे. अजून काम बाकी आहे.
सकाळ आणि संध्याकाळ 2 टाइम पाणी मारून घेतो घराला. पुढे पुढे आपण बघूया अजून. मी तुम्हाला काम दाखवत राहीन. आणि बाबू चोप देताय बघू शकता. खळा बनवतोय. दादा आमचे चिरे लावतो. दादा हाय. हे हँगलचं काम चालू आहे आणि प्रांजल सुद्धा आली आहे. आड्याची पूजा करून घेतली आम्ही पाहू शकता. आणि चिरे लावून सगळे झालेले आहेत. हा बेडरूम, किचनची विंडो आणि ती बाथरूमची ही फ्रेम सुद्धा बसवली आहे. चौकट. आणि हा आता अँगल टाकलाय. संपूर्ण असं पॅक होणार आतून. आणि प्रांजल आली होती काम बघायला. कसं वाटलं तुला? छान ना. हा आता ती उद्या जाणार. 2 दिवस राहिली. हा सगळं काम बघते. पत्रे लावून घेते आज. असो लवकर. बरोबर. हा आता बरोबर. माती टाकतात आहे. भरणी करायची. हे बघा समोर हे अंगण सारखं हे केलेलं आहे बसायसाठी. या ठिकाणी आता भरणी करून उभा करून टाकायचं. रात्रीचं आपण स्वतः ही मेहनत करायची. उभा करून फरशी बसवणं. आणि आता प्लास्टरचं काम चालू आहे. तो दाखवतो मी आता. हे पत्र्याच्या बाजूने जे आपल्याला कोणे दिसत आहेत ना आणि गॅप दिसतोय तो आपण पूर्ण भरून घेणार आहे. ते तुम्हाला आता मी दाखवतो. हे पाहू शकता प्लास्टरचं काम चालू आहे. कसं या पद्धतीने असं गॅप भरून घेतलेले सिमेंट. ही दिवस पूर्ण झालेली आहे. अजून आतलं काम बाकी आहे.
आणि आज मुंबईवरून गावी आलो आहे. काल मुंबईला गेलो होतो. आता तुम्हाला थोडंफार काम दाखवतो. पाहू शकता फरशा बसवण्याचं काम चालू आहे. अगदी लेवल करायला घेतलंय. बाकीचं काम तुम्हाला पुढे दाखवतो अजून आतमध्ये. 2 महिने झाले गावी राहून आणि हे काम आता जवळजवळ होत आलेलं आहे. या साईडला आतमध्ये फरशा लावलेल्या आहेत. ह्या 2x4च्या लाद्या आहेत त्या हॉलमध्ये आहेत आणि बाकी रूमला 2x2च्या आहेत. अशी डिझाईन आहे पाहू शकता. मला आवडली डिझाईन. तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा. पाहू शकता गावचं एकदम शांत वातावरण. संध्याकाळचे 5 वाजून गेलेत आणि या बाजूला घर आहे. प्लास्टर आणि लाद्या लावून झालेले आहेत. इकडे थांबूनच मी माझं काम करतोय. सकाळचं पाणी वगैरे मारणे, देखरेख वगैरे ठेवणे. ही बारीक वाळू आहे खडीची आणि ही जाड खडी आहे. आणि या ठिकाणी वाळू आहे. फरशा वगैरे आम्ही सगळं घेऊन आलो होतो तराळ्यातून. मार्बल आहे आणि बाहेरून आतून बाहेरून दोन्ही बाजूने प्लास्टर झालेलं आहे. पाहू शकता तुम्ही. हे आता मी पाणी मारलंय ना म्हणून लावून ठेवलंय. इकडून डायरेक्ट जाऊ नये. पाणी दिसतंय तुम्हाला. आणि ह्या 2 विंडो आहेत बाहेरच्या बाजूने. ती एक बाथरूमची आहे विंडो. त्या बाजूला एक, बाहेरच्या बाजूला एक बाथरूम आहे पाठीमागे. आता मी तुम्हाला फोडून दाखवतो. पुढच्या बाजूने ही माती एक डंपर मागवली होती. ती आता आम्ही भरणी म्हणून आतमध्ये पडीमध्ये टाकली होती. हा समोरची बाजू आहे. इथे एक खिडकी आहे. या बाजूला असं गॅलरी टाईप बसायला पाहू शकता. एकदम छान. हा समोरचा लुक आहे. गावचं आपलं कोकणातलं घर. हे जुनं घर होतं. आई वडिलांनी बनवून ठेवलेलं होतं. हा बाथरूम आहे तो बाहेरचा. एक किचनची विंडो आहे खिडकी. आता तुम्हाला मी आतून दाखवतो. हे ड्रम आहेत. त्याच्यात पाणी भरून पाणी मारण्याचं काम वगैरे करतं. सकाळ संध्याकाळ पाणी द्यावं लागतं भिंतींना. आज सकाळी येऊन बाहेरून मारलं होतं पाणी आणि हे संध्याकाळी आतून मारलं पाणी. दिवाळा अजूनही ओली आहेत. हे आता पाणी संध्याकाळी मारलेलं आहे. आतमध्ये हॉलला ही फरशी बसवली. हा हॉल आहे. अशा पद्धतीने हॉल बनवलेला आहे. ही एक खिडकी आणि ह्या बाजूला एक खिडकी. मोठा हॉल आहे.
इथून बाहेरून आपण पाहू शकतो छान असा नजारा आहे निसर्गाचा. बाकीची ही सगळी अडचण आता उचलायची. आता जवळजवळ काम होत आलंय, सर्व साफसफाई होईल. आणि हा आहे देवघर. इथे एक पार्टिशन यायचं आहे, थोडंफार काम बाकी आहे. हा देवघर आहे. ही फरशी सर्व रूमला आहे, म्हणजे किचनला आणि बेडरूमला आणि देवघरला वेगळी डिझाईन. चांगलं चापचूपून पाणी मारलेलं आहे. इथे एक विंडो आहे मोठी, पाहू शकता. हे घर आमचं पावसामध्ये कोसळलं होतं. अजून लाइटिंगची कामं बाकी आहे, म्हणजे वायरिंग वगैरे होणार. त्याच्यानंतर दरवाजे वगैरे बसवायचे आहेत. विंडोचे सुद्धा स्लायडिंग वगैरे बाकी आहे. 8-10 दिवसाचं काम आहे. आता काम पूर्ण होऊन जाईल. किचन ह्या ठिकाणी बनवलेलं आहे. बेसिंग आहे. अजून याचं काम पूर्ण व्हायचं आहे. तर आपण जेवढं काम झालं आता ते अपडेट देतोय. आतून बाहेरून दोन्ही बाजूनी प्लास्टर आपण केलेलं आहे. हे बाथरूम, संडास बाथरूम. इथे सुद्धा पाणी मारलेलं आहे. इथे सुद्धा फरशी लावायची आहे कटिंग करून. ही देखील खिडकी आहे. हाफ टाइल्स आहेत आपले. हाफ टाइल्स पाहू शकता. किचनची खिडकी. हे काम झालेलं आहे. आता जवळजवळ 8-10 दिवसात हे काम बाकी आहे थोडंफार. ते आता करून मी कंप्लीट मुंबईला येणार. याच्यामध्ये सपोर्ट करणारे देखील आहेत, जे माझे नातेवाईक म्हणा, चुलता चुलती, दादा आणि आमचे भाऊ वहिनी, त्याचबरोबर भावाची मुलं देखील, आणि आमचे घरचे आई पप्पा बायको माझी बहिणी, सर्वांनी आम्हाला मार्गदर्शन केलं आणि सपोर्ट केलेलं आहे. सो त्यांचेही खूप खूप आभार आणि धन्यवाद. नर्मदे सिंधू कावेरी जलस्मिन् सन्निधि कुरु समयला पुरगा दीपदेवताभ्यो नमः. सकलोपचारार्चगन्धाक्षतपुष्पं समर्पयामि. आगमार्थं देवानां गमनार्थं द्राक्षदां पूर्वे घंटारवन्तु तरो देवता भानष्टं घंटिकादेवी नमः. सकलोपचारार्चगन्धाक्षतपुष्पं समर्पयामि. घंटा वाजवून ठेवून दे. घंटानादं कुर्यात्. कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. दोन्ही कृष्ण आणि गणपती दोन्ही मूर्त्यांवर क्षदावहा. महागणपती सहित गोपाळ कृष्ण सांगतत्रिवारी उदाभ्य नमो नमः. ध्यायामि आवाहयामि आवाहनार्थं समर्पयामि. दोन्ही मूर्त्यांना नमस्कार करा. आणि फायनली घराचं काम कंप्लीट झालेलं आहे. आणि आज तुम्हाला मी घर दाखवणार आहे. 3.5 महिने झाले ह्या ठिकाणी राहून घराचं काम कंप्लीट केलेलं आहे, गावच्या घराचं काम. आणि थोडी आता कालपासून साफसफाई वगैरे सुद्धा केलेली आम्ही. आणि मुंबईवरून सामान देखील आलं होतं आमच्या गावी, ते देखील शिफ्ट केलं आम्ही. आणि तुम्हाला आता मी आतून बाहेरून घर दाखवणार आहे. आणि आता मी घराच्या पुढच्या बाजूला आहे. तुम्हाला बॅक कॅमेराने मी दाखवतो संपूर्ण घर. पाहू शकता आपण पुढच्या बाजून बघतो. या ठिकाणी आपण घर सगळं काम कंप्लीट झालेलं आहे. या ठिकाणी मी कोबा केला आहे. या ठिकाणी थोडी काल आम्ही माती वगैरे टाकून एक सारखी केली. काही दगडी होते मोठे मोठे, ते सुद्धा आम्हीच काढले स्वतः. या ठिकाणी सुद्धा ही माती प्लेन केली. एक डंपर टाकला होता इथे तो.
ही सगळी साफसफाई केली आहे मी काल, आज सकाळी पण केली. तर आमचा रोड आहे तिकडे समोर, या ठिकाणी पाहू शकता. वायरिंगचं सुद्धा काम झालेलं आहे कंप्लीट. ह्या ठिकाणी एक पॉईंट सोडलं बल्ब लावण्यासाठी. आणि ह्या 2 खिडक्या आहेत. पाठीमागचं आहे, पाठीमागची बाजू आहे. आणि हा देवांश आहे, हा देवांश. आणि ती भूमी आहे, भूमी हाय. आणि प्रांजळ हाय. आणि बायकोचा खूप मोठा हात आहे, सपोर्ट आहे, तिने मेहनत केली. कसं वाटतंय तुला घर? तुला तुला कसं वाटतं? नवऱ्याने तिच्या 3 महिने राहून गावी असं घर कंप्लीट केलेलं आहे. आणि पप्पा झोपले, आराम करते. पंखा सुद्धा लागलाय. आणि ह्या 2x4च्या लावल्या आहेत. फरशा बसवल्यात हॉलमध्ये. हा हॉल आहे. आता तुम्हाला आतला देवघर दाखवतो. आणि ह्या 2x2च्या लाद्या आहेत. श्री स्वामी समर्थ. देवार मी असं बनवून घेतलं, संपूर्ण लादीचंच आहे, मार्बल. हा आहे देवघर. इथे अजून काम बाकी आहे, मध्ये प्लाय येणार आहे भिंतीला. आणि हा आहे बेडरूम. सामान आता तुम्हाला इकडे तिकडे दिसतंय सगळं. तर हे बेडरूम झालं. आणि हे किचन रूम. काय हाय बघ. हा, कसं वाटतं आहे? बरं वाटते. घर कसं आहे? छान छान. आईला आवडलंय घर बनवलं ते. माझा मुलगा एवढा करणार नाही पण करून दाखवला. हो हो. छान छान. आम्हाला खूप मुलाचे आभार आहेत. आणि आई आजारी होती आणि तिची तब्येत पण आता बरी झाली. हो. आणि ही विंडो आहे किचनची. आणि किचनचे टाईल्स लावले. हे बेसिन. हे 2 नळ आहेत. इथे एक लादी ठेवू, काय ना काय ठेवायला. आणि आई चपात्या बनवते. आणि ह्या ठिकाणी स्टँड लावलाय. आणि हे पाण्याची भांडी आहेत. ह्या ठिकाणी फ्रीज बसवलंय. आणि हे आहे अटॅच संडास बाथरूम. पाणी वगैरे भरून ठेवलंय. हाफ टाईल्स लावलेले आहेत. एका बाजूला बाथरूमसाठी आहे, अंघोळीसाठी वगैरे. बल्ब लावलाय. संपूर्ण काम कंप्लीट आहे. फक्त कलरचं काम बाकी आहे. तर आता फक्त कलरचं काम बाकी आहे, बाकीचं काम झालेलं आहे. आणि काल आम्ही पूजा देखील करून घेतली छोटीशी. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कळवा. व्हिडिओवर तर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओसाठी एक लाईक नक्की करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. बाय बाय. देवाला बोल. सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. बाय. बाय.